तर राम राम भावांनो, मी आहे आपला पंड्या। आज होता आपला दुसरा रविवार आणि आज आलो होतो आपण जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता करण्यासाठी। आणि आज स्वच्छता करण्यासाठी जरा गर्दी थोडी कमीच होती, मग आम्ही कसलाही न विचार करता स्वच्छताला एकदम सुरुवात केली। आणि इथे ॲक्वा प्लांट जवळ जरा भरपूर कचरा साचलेला होता, ते पहिला उचलून घ्यायला सुरुवात केली। त्या प्लास्टिकच्या कागदामुळे इथला परिसर जरा दूषित दिसत होता ना। आणि तसा विचार करायचं म्हणलं तर आज जरा संख्या खूपच कमी होती। कमी संख्या असलेला विचार न करता आम्ही डायरेक्ट पुढच्या वेळेस कशी संख्या वाढेल याचा विचार केला। म्हणलं आज जरी संख्या कमी असली तरी पुढच्या वेळेस नक्कीच वाढेल। आणि इथे जरा काटेरी वनस्पती थोड्या थोड्या उगवल्या होत्या, आपण तोडून टाकल्या, कारण त्या लहान मुलांना खेळताना त्रास वगैरे द्यायच्या, त्यांच्या पायात काटे वगैरे घुसायचे ना। आणि येथे गोळा केलेला सगळा कचरा आम्ही एक ढीग घालून तिथं जाळून टाकला सगळा। आणि ह्या पाण्याच्या टाकीजवळ पण जरा काटेरी वनस्पती भरपूर उगवल्या होत्या, त्या काट्याच्या झाडामुळे इथं पाणी घ्यायला आलेल्या लोकांना खूप त्रास व्हायचा। आणि शाळेसमोरील बऱ्यापैकी आम्ही स्वच्छता केली। नंतर म्हणलं शाळेच्या पाठीमागे पण थोडाफार कचरा साचलेला आहे, तो पण जरा गोळा करू आपण। आणि एखाद्या ठिकाणाची स्वच्छता झाली की तो परिसरच वेगळा दिसायला। आणि ही स्वच्छतेची मोहीम पार पाडून आम्ही निघालेलो घरी।